गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी हिडमाच्या गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी काही मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्याच अनुषंगाने आपण गडचिरोली जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहे एम रमेश त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आहे नेमकं. कारण की त्या गाण्यावर नृत्य केल्यामुळे त्या मुलांवर गुन्हे दाखल झाले होते. काय सांगतील काय सांगाल? अ, गेल्या काही दिवसापूर्वी इटापल्ली तालुक्यात कृष्णार गावामध्ये एक डी-जे लावून काही लोकांनी हिडमाचं गाणं लावून डान्स करत होते. त्यावर इटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल झालेले आहे. मला हे सांगायचे आहे की सी-पी-आय माओइस्ट एक प्रतिबंधक संघटना आहे. यू-ए-पी-ए जो केंद्रीय कायदा आहे, त्या अंतर्गत 2009 पासून ते एक बँड संघटन आहे आणि जो हिडमा आहे, तो संघटनाचा एक मोठा लीडर होता. एक सी-सी मेंबर आणि मिलिटरी कमिशनचा हेड होता. ते असे लीडरला डायरेक्टली, इनडायरेक्टली सपोर्ट करणे, कोणताही साईन या मार्फतीने काही दर्शवणे, या त्यांच्या पाठिंबा देणे, या सेलिब्रेट करणे, हे इनहेरेंटली एक बेकायदेशीर कृत्य आहे. असे कोणीही केलं तर त्यांना कायद्याच्या कारवाई समोर करावा लागेल. आणि काही लोकांच्या हे पण मागणी होता, की गाण्यावर प्रतिबंध लावा म्हणून. असे करण्याच्या मला वाटते, की काही गरज नाही. कारण संघटना ऑलरेडी प्रतिबंध आहे. म्हणजे लीडर पण प्रतिबंध आहे, इलीगल आहे. त्यांना कोणताही सपोर्ट देऊ नये. मी माझं आव्हान असंच आहे युवक-युवतींना खास विशेषतः, की कायद्याच्या थोडा समजावून घ्यावे. असे कोणत्याही कृत्य करू नये. एकंदरीतच जे शिक्षणाचे विद्यार्थी आहेत त्यांनी शिक्षणाकडे लक्ष करावं. असे काही कृत्य करू नये ज्यामुळे त्यांचं करिअर खराब होईल. एनडीटी मराठी करता मनीष सक्षमा, गडचिरोली.